नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल 10th SSC बोर्ड. बरोबर, लास्ट व्हिडिओमध्ये S2 चं म्हणजे विज्ञान भाग 2चं प्रिपरेशन कसं करायचं ते सांगितलं. इंग्लिश मीडियमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन शेअर झालेत, व्यवस्थित तो व्हिडिओ बघून घ्या. प्रिपरेशन कसं करायचं ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. या व्हिडिओमध्ये मराठी मीडियमचे IMP क्वेश्चन्स बघूया, धड्याखालचेही बघूया आणि प्रिव्हियस इयरच्या कुठल्या कन्सेप्ट आल्या होत्या त्या सगळ्या काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल. पण त्या अगोदर प्रिपरेशन प्लॅन त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलाय. कुठले चॅप्टर करणं इम्पॉर्टंट आहे ते पण सांगितलंय, कुठला चॅप्टर आपण स्किप करू शकतो ते पण सांगितलंय. सो तो व्हिडिओ अगोदर बघा. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, नक्की तो व्हिडिओ बघा आणि नंतरच हा व्हिडिओ स्टार्ट करा. कळलं नक्की? चलो आता पटपट टेक्स्टबुक जवळ घ्या. टेक्स्टबुक मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मार्क करा, एक्सरसाइजचे क्वेश्चन मार्क करा आणि मस्त 1.5 दिवस हातामध्ये प्रॉपर प्रिपेअर करतात. कळलं? चलो बघा, पहिला धडा येतो अनुवंशिकता आणि उत्क्रांती. व्याख्याच्या सेक्शन मध्ये 1, 2, 3, 4, 5 बघा या बोर्ड एक्झामला आल्या होत्या, त्यामुळे येण्याचे चान्सेस जास्त आहेत. यांच्यापैकी एखादी व्याख्या येऊन जाईल. त्यानंतर संकल्पनामध्ये जेवढे काही पुरावे आहेत, बाह्यरूपीय पुरावे, शरीरशास्त्रीय पुरावे, अवशेषांगे, पुराजीव विषयक पुरावे, जोडणारे दुवे, भ्रूणविज्ञान विषयक पुरावे, या पुराव्यांच्या आकृत्या नीट बघून जा. प्रत्येक आकृती महत्वाची आहे. आकृती बघून तो कुठला पुरावा आहे हे ओळखण्यासाठी प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे आकृती करणं मस्ट आहे. सोबतच काही आकृत्यांना नावं दिलेली आहेत, ती नावं पण नीट बघून घेतात. कळलं नक्की? शुअर? आता या बोर्ड एक्झामला आला होता, त्यामुळे आत्ताही येण्याचे चान्सेस जास्त आहेत. आकृती देतील आणि आकृतीवरनं तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. कळलं नक्की? नंतर संकल्पनामध्ये डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत बघा एवढ्या बोर्ड एक्झामला आला होता, त्यामुळे येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. कळलं नक्की? नंतर तळ्याखालचे कुठले कुठले प्रश्न महत्वाचे आहेत? पहिला प्रश्न महत्वाचा आहे, तिसरा प्रश्न महत्वाचा आहे, चौथ्यामधला पहिला आणि दुसरा, सातव्यामध्ये पहिला दुसरा आणि शेवटचा प्रश्न. कळलं? चलो पट्टसे याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला? नक्की? चलो नेक्स्ट चॅप्टर नंबर 2 खूप जास्त महत्वाचा चॅप्टर आहे. सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 भाग 2 सुद्धा महत्वाचा आहे. आता ह्याच्यामध्ये बेसिकली काय कन्सेप्ट खूप मोठ्या प्रमाणात एक्सप्लेन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट शब्द जर तुम्ही व्यवस्थित पकडू शकलात तर तुम्ही मनाने जरी लिहिलं तरी पण चालेल, परंतु ते इम्पॉर्टंट वर्ड्स नीट बघून ठेवतात. ग्लुकोज विघटन, ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया व्यवस्थित वाचा. छोट्या छोट्या संकल्पना आहेत, त्यांच्यामधून कुठले कुठले उत्पादिते तयार होतात त्यांची नावं सुद्धा नीट डोक्यात ठेवतात. नंतर पेशी विभाजन, त्याच्या पायऱ्या, सूत्री पेशी विभाजनाच्या, नंतर प्रथिने, मेदाम्ले, जीवनसत्वे नीट बघा. छोटे छोटे सेक्शन्स आहेत, ह्याच्यावरती सुद्धा 3 मार्काचा क्वेश्चन फ्रेम होतो आणि झालेले सुद्धा आहेत, त्यामुळे हे पार्ट अजिबात स्किप करू नका. आकृतीमध्ये पेज नंबर 15 वरची, पेज नंबर 16 वरची आकृती खूप जास्त महत्वाची. आता डोक्यात एवढंच ठेवा की ज्या काही पायऱ्या दिलेल्या आहेत सूत्री विभाजनाच्या व्यवस्थित वाचा, समजून घ्या त्याच्यामध्ये नक्की काय होतंय आणि ओवन वर्ड्स मध्ये लिहायचा प्रयत्न करा. आता टेक्स्टबुक मध्ये डायग्रामच्या फॉर्म मध्ये मांडलंय, त्यामुळे ते समजणं खूप इझी आहे. व्यवस्थित करा, इझिली होऊन जाईल. धड्याखालचे प्रश्न बघा. दुसरा प्रश्न व्याख्या येऊ शकतात, नंतर फरक दोन्ही सांगितलेत, कारणे द्या, या धड्यातले पक्केच करून जा. सविस्तर उत्तरांमध्ये दुसरा, नंतर तिसरा आणि हे जो काही डायग्राम दिलेला आहे टी डायग्राम व्यवस्थित बघा. आता ह्या टी डायग्राम सोबतच मी वरती सुद्धा एक आकृती सांगितली, ती सुद्धा त्याच प्रकारे मेन्शन केलेली आहे. अजिबात लोड घेऊ नका, ती झाली की ही इझिली होऊन जाईल. डन? नक्की? आता चॅप्टर नंबर 3 सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 2 खूप जास्त महत्वाचा आहे. आकृत्या खूप जास्त आहेत. बेटर वे काय होईल, ज्या पद्धतीने मी पॉइंट्स काढून दिलेत त्या पॉइंट वाईज जर तुम्ही प्रिपेअर केलं तर इझी राहील. बघा सुरुवातीला हे प्रकार घ्या, MCQ मध्ये येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आकृत्या बघा, जे काही त्यांनी एक्झाम्पल उदाहरणं दिलीत ते सुद्धा नीट बघून घ्या. त्यानंतर अलैंगिक प्रजनन नीट बघताल, काय सांगितलंय मी तर डायग्राम बघा, सोबत प्रोसेस कशी आहे ती समजून घ्या, पद्धत कशी आहे ते नीट बघा, त्याची उदाहरणं पण नीट समजून घेताल. लैंगिक प्रजननावरती एक पॅरेग्राफ आहे छोटा, त्याच्यामध्ये टी डायग्राम फ्लो चार्ट येऊ शकतो, त्यामुळे ते सुद्धा नीट बघताल. नंतर वनस्पतींचे लैंगिक प्रजनन, जसे पॉइंट दिलेत त्या पॉइंट वाईजच प्रिपेअर करा, त्यामुळे कसं होईल प्रिपरेशन पण लवकर होईल आणि प्रश्न जरी मोठा असला तरी तुकडे करून प्रिपेअर केला ना तर ते इझी होऊन जाईल. कळलं नक्की? नंतर पुरुष प्रजनन संस्था, स्त्री प्रजनन संस्था बघा एवढ्या बोर्ड एक्झामला आलेली आहे, त्यामुळे येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. अवयवांची नावं नीट डोक्यात ठेवा, कुठल्या अवयवाचं कुठलं कार्य आहे हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नंतर फलन, व्याख्या नीट बघा. ऋतुचक्र, कुठले कुठले संप्रेरक आहेत, त्या संप्रेरकाचं कार्य कुठलंय, खाली जी काही डायग्राम दिले ते डायग्राम नीट समजून घ्या. नंतर हे जे काही शेवटचे 3 महत्वाचे पॉइंट्स आहेत हे बघून जा.
कळलं नक्की? ऍटलिस्ट 2 ते 3 वेळा चॅप्टर रिवाइज करा, व्यवस्थित वाचा, तरच समजून येईल. डन. चॅप्टर आपल्याला एक्झामच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचा आहे, त्यामुळं एकदम व्यवस्थित टाइम थोडासा घ्या, अर्धा पाऊण तास जास्त लागला तरी चालेल, पण एकदम पक्का प्रिपेअर करून जा. कळलं नक्की? चलो पटकन ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला नक्की? आता एक्सरसाइजचे क्वेश्चन पण मार्क करा पटपट. केले नक्की? पटकन याचा पण स्क्रीनशॉट घ्या. डन. आता चॅप्टर नंबर 4 एकदम सोपा आहे बघा, एकदम सोपा, एकदम म्हणजे एकदमच सोपा आहे. आणि पॉइंट पण तुम्हाला काढून दिलेत, कुठल्या आकृत्या महत्वाच्या आहेत, कुठले टेबल महत्वाचे आहेत, सगळं सांगितलेलं आहे. जे पॉइंट्स दिलेत त्या पॉइंट्स बद्दल टेक्स्टबुक मध्ये असणारी पहिली थेअरी वाचा. डायरेक्टली गाईड रेफरन्स बुक घेऊ नका, आधी टेक्स्टबुक वाचा. टेक्स्टबुक वाचून झाल्यानंतर मग त्याचा आधार घ्या. कळलं? व्यवस्थित पॉइंट वाचा, कारण टेक्स्टबुक जेवढं तुम्ही वाचताल ना तेवढं एक्झाम मध्ये जे बारीक बारीक प्रश्न तयार केले जातात त्यांची उत्तर लिहिणं एकदम इझी जाईल. कळलं नक्की? चला याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला. आता एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स बघा, ह्याचाही व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या. घेतला नक्की? व्यवस्थित बघा. आता ह्यांची उत्तरं तुम्ही मनाने लिहू शकता, त्यामुळे काही अजिबात डाऊट नाहीये, परंतु काही महत्वाचे शब्द आहेत जे ऍज अ 10th स्टँडर्ड स्टुडंट म्हणून वापरले गेले पाहिजेत उत्तरामध्ये, त्यामुळे ते शब्द नीट बघताल आणि व्यवस्थित त्याचा वापर करून उत्तर फ्रेम करताल. कळलं नक्की? चलो चॅप्टर नंबर 5 सिंपल आहे बघा. काय ह्याच्यामध्ये, तर ऊर्जा कशी निर्माण करतो, ती ऊर्जा निर्मिती करण्यासाठी कुठल्या केंद्रांचा वापर केला जातो तेच सांगितलंय. मग त्यामुळे जेवढी काही केंद्र दिलेली आहेत विद्युत निर्मितीची सगळी व्यवस्थित बघा. ऊर्जेचं रूपांतर कसं होतंय, प्रत्येकाचे फायदे प्रत्येकाचे तोटे नीट बघून ठेवा. एवढ्या गोष्टी जरी केल्या ना तुम्ही तरी सहज तुम्ही आराम के साथ ह्या धड्यावरती कुठलाही क्वेश्चन फ्रेम होऊन द्या, कारणे द्या असून द्या, 2 मार्कांचा असून द्या, 3 मार्कांचा असून द्या, इव्हन 5 मार्काचा जरी आला तरी तुम्ही सहज लिहू शकता. परंतु हे तुम्हाला समजलं पाहिजे, आकृती व्यवस्थित कळली पाहिजे, कुठल्या विद्युत केंद्राची आहे ते समजणं महत्वाचं आहे. कळलं नक्की? चलो पटकन स्क्रीनशॉट घ्या. घेतला. आता एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स बघा. पहिला प्रश्न, त्यानंतर चौथा प्रश्न, नंतर 6व्यातला पहिला, नंतर हा 8वा 9वा 10वा आणि 11वा सगळे प्रश्न व्यवस्थित करतात. डन नक्की? आता चॅप्टर नंबर 6 वर्गीकरण. माझ्याकडनं चुकून नाव इंग्लिश मध्ये राहिलंय, ठीक आहे. आता हा जो चॅप्टर आहे जर तुम्ही अगोदर प्रिपेअर केला असेल तर वेल अँड गुड. अजूनपर्यंत ह्याला कधी हातच नाही लावला तर जे पॉइंट सांगितले तेवढे पॉइंटच बघून जा, तेवढेच पॉइंट बघून जा. कारण जर तुम्ही आत्ता प्रिपरेशनला केलं ना तर चॅप्टर नंबर 3 नाही होणार आणि पॅनिक होतात. सो इट्स बेटर की हा एकदम लाईट लेवलला मीडियम लेवलला प्रिपेअर करून जा. उरलेले 9 चॅप्टर एकदम पक्के करा, जेणेकरून काय होईल मॅक्सिमम मार्क आपण स्कोअर करू शकतो. आणि असं अजिबात डोक्यात ठेवू नका की एक चॅप्टर ऑप्शनला ठेवला तर मार्क कमी होतील, असं नाही होत. एक चॅप्टर ऑप्शनला ठेवला तरी पण चालेल. का? कारण बघा क्वेश्चन 2 पासून क्वेश्चन 4 पर्यंत ऑप्शन आहेच ना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, त्यामुळे लोड घेऊ नका. व्यवस्थित बेसिक लेवलला चॅप्टर प्रिपेअर करून जा. जे पॉइंट सांगितलेत त्या पॉइंट बद्दल टेक्स्टबुक मधली थेअरी नीट बघा. एक्सरसाइजचे पण क्वेश्चन मार्क करून दिलेत ते सुद्धा व्यवस्थित बघून जा. कारणे द्या, पक्कीच करून जा. आणि इझी आहेत बघा, जास्त काही अवघड नाहीये. 2-3 महत्वाचे शब्द आहेत, तेवढे शब्द जरी तुम्हाला आठवले तरी मस्त होऊन जाईल. कळलं नक्की? चलो या पेजचा पण पटकन स्क्रीनशॉट घ्या. घेतला? शुअर? चलो आता नेक्स्ट बघा चॅप्टर नंबर 7 ऍप्लिकेशन बेस्ड चॅप्टर आहे. ठीक आहे. संकल्पना पण महत्वाच्या आहेत. सूक्ष्मजीवांची नावं डोक्यात राहत नाहीत माहिती आहे, परंतु ज्या ज्या ठिकाणी सूक्ष्मजीव आहे ऍटलिस्ट एखाद दुसरा तरी नीट डोक्यात ठेवतात. 4-5 दिलेले असतील तर एक तरी डोक्यात ठेवा, जेणेकरून उत्तरामध्ये लिहिता येईल आणि थोडंसं इम्प्रेशन जास्त पडेल. बघा हे जे काही पॉइंट सांगितलेत व्यवस्थित बघून जा. अगदी तुम्हाला पेज नंबर टेबल नंबर पण एक्सप्लेन केलेला आहे. नंतर या बारीक बारीक गोष्टी आहेत, व्यवस्थित बघा. टेक्स्टबुक मधूनच समजून घ्या, दुसरा कुठला आधार घेऊ नका. कारण टेक्स्टबुक मध्ये त्यांनी वेल स्ट्रक्चर मध्ये डिफाईन केलेलं आहे, म्हणजे प्रॉपर आकृती दिली आहे, आकृतीची नावं ह्या ठिकाणी पॅराग्राफ मध्ये एक्सप्लेन पण झालेले आहेत, त्यामुळे ते रिव्हिजन करणं पण इझी जाईल. कळलं? व्यवस्थित बघून घेताल ह्याच्यामधले क्वेश्चन्स तुम्हाला 3 मार्काला आणि 2 मार्काला नक्की दिसतील. घेतला स्क्रीनशॉट नक्की? आता ह्या धड्याचा एक्सरसाइज पण थोडा मोठा आहे. एक्सरसाइज मधले सुद्धा क्वेश्चन दिलेत, हे सुद्धा क्वेश्चन व्यवस्थित बघा. आणि जर शक्य झालं तर सुरुवातीला एक्सरसाइज प्रिपेअर करा. एक्सरसाइज तुमचा प्रिपेअर झाला की वरचे हे पॉइंट्स अर्ध्याच्या वरती कव्हर होऊन जातील, मग अर्धेच पॉइंट राहतील, मग थोडासा पॅनिकनेस कमी येईल. त्यामुळे बेटर वे असं ठेवा की ह्या धड्याचा पहिला एक्सरसाइज प्रिपेअर करा, एक्सरसाइज झाला की मग जे इम्पॉर्टंट पॉइंट सांगितले ते प्रिपेअर करा. कळलं
नक्की? चलो ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला? वरच्या IMP पॉईंटचा पण स्क्रीनशॉट घ्या. एकच मिनिट. हा घ्या पटकन. घेतला? शुअर? चलो नेक्स्ट चॅप्टर नंबर 8 पेशी विज्ञान जैव तंत्रज्ञान. खूप सिंपल चॅप्टर आहे. अगोदर 9th स्टँडर्डला झालेला आहे बरोबर. 8th स्टँडर्डला ह्याचा थोडासा बेसिक पार्ट होता, त्यामुळं जास्त काही डिटेलमध्ये तुम्हाला 10th मध्ये एक्सप्लेन त्यांनी नाही केलं. फक्त कसं आहे, डायग्राम जास्त दिल्यामुळे चॅप्टर थोडा लेंथी झालाय. सुरुवातीचा झोन हा तुम्ही फर्स्ट टाइम स्टडी करताय, त्यामुळे त्या झोनवरती जास्त फोकस ठेवा. इथून पुढचा जो काही झोन आहे हा झोन तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये झालेला आहे. ठीक आहे, त्यामुळे ते इझिली पटकन प्रिपेअर होऊन जाईल. परंतु सुरुवातीचा जो काही झोन आहे तो व्यवस्थित नीट बघा. बोर्ड एक्झामला यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत, त्यामुळे तो पार्ट आपल्यासाठी महत्वाचा आहे. कळलं? नक्की? चलो पटकन स्क्रीनशॉट घ्या. घेतला? आणि हा चॅप्टर आधी हे पॉइंट करा आणि मग एक्सरसाइजला जा. बघा आधी जर ते पॉइंट पक्के झाले ना तर एक्सरसाइज प्रिपेअर करणं इझी जाईल. कळलं? नक्की? चलो या पटकन स्क्रीनशॉट. घेतला? शुअर? चलो चॅप्टर नंबर 9 एकदम सोपा चॅप्टर. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की हा चॅप्टर 1 वर्ष बोर्डला 5 मार्कांना विचारला गेला होता. 5 मार्कांना, एकदा नाही दोनदा 5 मार्कांना विचारला गेला होता. म्हणजे एवढा इझी चॅप्टर सुद्धा बोर्डवाले शेवटच्या क्वेश्चन मध्ये विचारू शकतात. त्यामुळे या चॅप्टरला लाईटली सोडू नका. उगाच 6व्या चॅप्टरच्या नादाला लागतात आणि जे महत्वाचे चॅप्टर्स आहेत त्यांना स्किप करून ठेवतात. सो या चॅप्टरला सुद्धा एकदम बेस्ट लेवलला प्रिपेअर करा. कुठले कुठले पॉइंट्स आहेत सगळं सांगितलंय. एक्सरसाइज मधले कुठले प्रश्न महत्वाचे आहेत सगळं सांगितलंय. व्यवस्थित बघा, 2-3 वेळा वाचा. 2-3 वेळा वाचलं की अपसूक तुम्ही व्यवस्थित उत्तर लिहू शकता. ह्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट वर्ड्स आले पाहिजेत असं काही नाहीये, परंतु तुम्ही जे सजेशन सांगणार आहे ना ते थोडंसं रिअल लाईफ असून द्या. उगाच काहीतरी वेगळं सोल्युशन देऊ नका. कळलं? नक्की? चलो पटकन याचा आपण स्क्रीनशॉट घ्या. घेतला? नक्की? आता चॅप्टर नंबर 10 8th स्टँडर्ड पासून शिकताय तुम्ही बरोबर. फक्त कुठले टाइप्स नवीन आलेत तर बाबा स्वरूप आणि व्याप्ती हे नवीन आहे. त्यानंतर या गोष्टी नवीन आहेत. त्यामुळे जे नवीन नवीन पॉइंट्स आहेत ते जरा एकदा टेक्स्टबुक मध्ये वाचा. टेक्स्टबुक मध्ये वेल डिफाईन स्ट्रक्चर मध्ये एक्सप्लेन केलंय, त्यामुळे लोड घेऊ नका. सोबत कुठल्या कुठल्या आकृत्यांवरती फोकस करायचा आहे ते पण सांगितलंय. तेही पॉइंट्स नीट बघून घेतात. कळलं? एक्सरसाइज मधले क्वेश्चन पण मार्क केले. पटकन याही पेजचा पटकन स्क्रीनशॉट घ्या. घेतला? डन? व्यवस्थित? चलो आता तुमच्याकडे 1.5 दिवस आहे. सांगितलेले चॅप्टर व्यवस्थित प्रिपेअर करा. अगोदरचा व्हिडिओ नीट बघून घ्या. कसं प्रिपरेशन करायचंय, 1.5 दिवसाला कसं मॅनेज करायचंय सगळं सांगितलंय. त्याच्यामध्ये अजिबात वेळ वाया घालवू नका. सायन्स 1चा पेपर खूप इझी आला होता, सायन्स 2चा पण इझी येईल. फक्त सांगितलेल्या गोष्टी नक्की फॉलो करतात. कळलं? चलो व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.